बनगांव को पूरा नाश करके रखे, पूरे आमगांव को नाश करके रखे। अधिकारी समय के ऊपर रहते नहीं, हालचाल रजिस्टर मेंटेन नहीं है। इसके लिए आज वहाँ पे करो, सुनो 15 दिन में अगर इन्हें समस्या का समाधान नहीं किए तो हम बोल के आए हैं कि तुम हो और हम हो, देख लेंगे 15 दिन बाद तुमको। बनगाववासियांच्या समस्यांवर आमदार संजय पुराम यांची त्वरित दखल, अधिकाऱ्यांना दिले तातडीचे निर्देश। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आमगाव नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या बनगाव येथील नागरिकांनी मूलभूत सुविधा व रखडलेल्या विकास कामांवरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेची दखल घेत स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आला आहे। गावकऱ्यांच्या या समस्यांची गंभीर दखल घेत आमदार संजय पुराम यांनी तात्काळ पावले उचलली आहेत। आमदार संजय पुराम यांची तत्परता, ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांची माहिती मिळताच आमदार संजय पुराम यांनी नगर परिषदेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निर्देशित केले आहे। तसेच या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक तातडीची विशेष बैठक बोलावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत, जेणेकरून गावकऱ्यांच्या अडचणी लवकरात लवकर दूर होऊ शकतील। ग्रामस्थ आणि आमदारांची प्रतिक्रिया। ग्रामस्थांची प्रतिक्रिया। गावातील रस्ते, नालेसफाई, पथदिवे, घरकुल योजना आणि स्वच्छता बजेटमधील तफावत यांसारख्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे। प्रशासनाने 15 दिवसांत कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अजूनही कायम ठेवला आहे। राम चक्रवर्ती, आमगांव, इतना परिचय काफ़ी है। और समस्या नहीं, पूरी नगर परिषद ही समस्या है। समस्या का समाधान वहाँ पे हो रहा नहीं है। इसके पहले 6 महीने पहले हमने पूरी समस्या को लेकर एक बार गए थे, उनको प्रेम से समझाए थे। कर्मचारियों की समस्या है, कर्मचारी के बिहेवियर की है। 10 साल से नगर परिषद चल रही है, अभी तक इनने एक बैठक लेके ये नहीं पूछे कि कौन सा रोड पहले बनाना है, कौन सा रोड बाद में बनाना है। इनके आपस में सेटिंग है। और बढ़िया ये जहाँ ऐसी जगह रोड बनाते, नाली बनाते जहाँ पे कोई रहने वाला नहीं है, और बिना नियोजन के ऐसे लोगों को रोड नहीं बनाते जहाँ पे लोग समस्या में है, तकलीफ में है। हमारे मार्केट की इतनी बड़ी समस्या है, हमारा गृह मार्केट के आसपास का पूरा रोड खराब है। बीच में आपने एक और उसकी रिपोर्टिंग की थे, तो वहाँ पे तालाब जैसे गड्ढे हो गए, उसमें से उनको रोड नहीं बना सकते, मत बनाओ, कोई दिक्कत नहीं है। कम से कम जीएसबी डालो, जीएसबी भी नहीं डाल सकते तो कम से कम उसका पानी बाहर निकाल दो, लेकिन वो एक भी काम करने को तैयार नहीं है। हमारे बनगांव की बोरिंग बंद पड़ी है, उसके ऊपर काम करने को तैयार नहीं है। हमारे स्ट्रीट लाइट बंद पड़ी, उसके ऊपर काम करने को तैयार नहीं है। हमारे बनगांव लोग घरकुल नहीं दे रहे, ये लोग है। 2 घरकुल इसके पहले की लिस्ट में आई, ये वाली लिस्ट में 4 घरकुल आए बोलते बनगांव में। 5000-10,000 लोक संख्या का गाँव है और घरकुल दे रहे हो 2, तुमको शर्म आने को ना, उससे अच्छा मत दो। सफाई कर्मचारी सफाई नहीं कर रहे हैं। 90,40,000 रुपये का, 90,40,000 रुपये साल का बजट है बोलते हैं, का सिर्फ सफाई का। और 2 ट्रैक्टर है, 2 छोटा हाथी है और 27 कर्मचारी है। मैंने पूरा हिसाब निकाला तो नया ट्रैक्टर लेंगे हर साल का और नया छोटा हाथी लेंगे हर साल का, फिर भी 55 लाख का काम हो रहा है। और ये बोलते हैं कि पैसे नहीं है, बोलते पैसे नहीं है बोलते। हमारे बनगांव को पूरा नाश करके रखे, पूरे आमगांव को नाश करके रखे। अधिकारी समय के ऊपर रहते नहीं, हालचाल रजिस्टर मेंटेन नहीं है। इसके लिए आज वहाँ पे करो, सुनो 15 दिन में अगर इन्हें समस्या का समाधान नहीं किए तो हम बोल के आए हैं कि तुम हो और हम हो, देख लेंगे 15 दिन बाद तुमको। मी काशीराम अडकू जोकरे, माजी तालुका अध्यक्ष बीजेपी। याआधी मी त्या नगर परिषदेवर एक मोर्चा काढला होता आणि वारंवार निवेदनसुद्धा दिला होता की जे प्रलंबित काम आहे, नागरिकांचे काम आहे ते काम केल्या पाहिजे, पण ते काम केले नाही। आणि म्हणून आज पूर्ण तीव्र एक मोर्चा म्हणून आज नगर आम्ही काढलेलं। याचं कारण असं की त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर जिथं लोक राहतात तिथं एकही सिमेंट रोड तयार केलेला नाही, परंतु ज्या ठिकाणी नवीन लेआउट आहेत त्या नवीन लेआउटमध्ये एकही घर नाही, अशा ठिकाणी 30-30 लाखाचे त्यांनी रोड तयार केलेले आहेत। त्या सौंदर्यीकरणामध्ये 3 करोडचा जो काम आला होता तो काम त्यांनी रेल्वेचा जो तळाव आहे त्या तळावर सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे तळा, तिथं त्यांनी काम केलं आणि तो असा काम केलेला आहे की त्यांनी फक्त चुरी टाकली आणि ते चुरीवर फक्त थोडा सिमेंट टाकला। आजही तो पूर्ण उखडलेला आहे। त्यांनी एनओसी घेतलेली नाही। सौंदर्यीकरण त्यांना स्पॉट दिले होते, ते स्पॉट त्यांनी केलेले नाही। आणि म्हणून आणि गावात इतकी घाण पसरलेली आहे, घराच्या बाजूला त्या कोंबड्याचे मांस, कोंबड्याचं पिल्लू, त्यात मेलेलं पिल्लू, त्यानंतर भाजीपाला हा सगळा तिथं फेकतात आणि गावात सगळं प्रदूषण पसरलेलं आहे। मलेरियासाठी फॉगिंगची व्यवस्था नाही, ती व्यवस्था करत नाही। आणि बनगावला जाण्यासाठी एकही मार्ग चांगला नाही। इकडे कोंबडी बाजारात तिकडे नुसता चिखल, कोंबडीच्या कुत्र्याचा इतका त्रास की रात्री मी सुद्धा 11 वाजता जेव्हा आलो तेव्हा गामगाव बाहेरून चक्कर मारून आलो। इतकी धास्ती निर्माण झालेली आहे आणि नुसतं पैसे खाण्याचं काम करतात। ग्रेड मार्केटला मी जेव्हा बोललो त्यांचं काम असं होता की आम्ही यांना 14 लाख 15 लाख आम्ही टेक देतो, त्यांचं काम आहे रोड तयार करायचं, पण त्यांनी सुद्धा एक ढेलासुद्धा टाकलेला नाही। आम्ही नेहमी वारंवार जिथं जातो नगर परिषदेमध्ये तिथं एकही कर्मचारी उपस्थित राहत नाही, आजही उपस्थित नव्हते। त्यांच्या हलचल रजिस्टर बरोबर नाही आहे, फोन रिसीव्ह करायला तयार नाही आहेत। माझी आमदारसुद्धा साहेब आले होते नागपूर साहेब, तेव्हासुद्धा ते कोणी हजर नव्हते। इतकी दुरवस्था केली आहे, फक्त 2 ठेकेदारामुळे
या ठिकाणी ते बसून नियोजन करतात. नागरिकांना घेऊन, आमदारांना घेऊन, लोकप्रतिनिधी घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचे नियोजन करत नाही आणि मग असा भ्रष्टाचार इथं माजलेला आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन पुढे करणार आहोत. त्यांना आम्ही धमकीसुद्धा दिलेली आहे की आम्ही सुद्धा याच्या आधी जेलमध्ये गेलेलो आहोत, आम्हाला जेलची हवा चांगली पसंत आहे, परंतु तुम्हाला वठणीवर आणण्यासाठी याच्यानंतर तुमच्या कार्यालयात येऊन तुमचं तोडफोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. परंतु आज आम्हाला त्या ठिकाणी जो डहाडचा अधिकारी होता त्यांनी आम्हाला 15 दिवस वेळ दिल्या की 15 दिवस आम्ही दिलेले जे निवेदन होते 15 निवेदन, ते निवेदन आम्ही ते काम 15 दिवस मी पूर्ण करतो एवढं आम्हाला वचन दिलेलं आहे. आमदार साहेबांना आम्ही हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून आमदार साहेबांनाही, आणि दुसरी अडचण अशी होती की हा जो PSC जो आहे, PSC दवाखाना जो आहे तो आधी ग्रामीण क्षेत्रासाठी बनगावच्या नावाने आमगावला होता, परंतु आता सर्व 7 गाव हे ग्रामपंचायतमध्ये झालेले आहेत. त्यामुळे इथल्या आजूबाजूच्या 30,000 लोकसंख्येसाठी ती दवाखाना आहे. परंतु जिल्हा परिषदेने तो ठराव असा घेतला की त्या दवाखान्याला बंद करून कुठेतरी 70-12 कुठेतरी हलवावा. आणि म्हणून त्यासाठी एक नाराजी होती आमदार साहेबांच्या समोर की तो दवाखाना इथून हल्ला नाही पाहिजे, तो दवाखाना इथलेच नागरिकांच्या सेवेसाठी राहिला पाहिजे. आम्ही सेवेसाठी जगतो, सेवेसाठीच काम करायचं आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत दवाखाना हलणार नाही याच्यासुद्धा आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला या ठिकाणी समर्पणपणे उत्तर दिलेलं आहे. ते काम होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. एवढं आजच्या आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि आता या नगर परिषदेच्या संबंधी पूर्ण 9 गावामध्ये इतका रोष आहे की काहीही काम करत नाही आणि म्हणून सर्व लोक चिडलेले आहेत. म्हणून आम्ही आज हा असा एक निवेदन मोर्चा नेला होता. आमदार संजय पुराम यांची भूमिका, जनतेच्या समस्या सोडवणे ही आपली प्राथमिकता असून प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार संजय पुराम यांनी घेतली आहे. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रत्येक प्रलंबित कामाचा आढावा घेतला जाईल आणि योग्य तो न्याय दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बनगाव येथील सर्व गावकरी नागरिक यांनी मला देऊन निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वपूर्ण त्यांनी मागणी केलेली आहे की घरकुल, पट्टे आणि आमगावची जे स्वच्छता असायला पाहिजे, मग ते बाजार असेल, मार्केट असेल, तिथली पण अस्वच्छता, मग रस्त्यावरील जे खड्डे आहेत त्यांचीसुद्धा त्यांनी अशा प्रकारे निवेदनामध्ये बोललेलं आहे. त्यातल्या त्यात जे बल्ब आहेत म्हणजे जे नगर परिषदने लावायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी लावलेलं नाही आहे, ते सुद्धा एक विषय आहे. हे पूर्ण समस्या घेऊन माझ्याकडे इथले गावकरी आलेले आहेत. मी ताबडतोब याच्यावर गंभीरतेने मी हा घेतलेला आहे आणि तात्काळ मी इथल्या सीओंनासुद्धा अशा प्रकारचे लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे मी त्यांना निर्देश देखील दिलेला आहे. उद्या देखील याच संदर्भात तात्काळ मीटिंग आपण आमगावला इथे बोलवलेलं आहे. नगर परिषदचे सर्व कर्मचारी, SDM, तहसीलदार या सगळ्यांना आपण बोलवलेलं आहे. आज उद्या याच संदर्भामध्ये आपण उद्या बैठक घेतो आहे. उद्या जितका शक्य होईल तितका यांच्या निवेदनावर न्याय निवाडा करण्यात येईल. अनेक बातम्या किंवा विरोधी पक्षाकडून बोलले जात आहे की आमदार संजय पुराम यांनी 1 वर्ष अगोदर फलक लावले होते की आमगाव हे नगरपंचायत होणार आणि बाकी सर्व गाव स्वतंत्र होणार, पण 1 वर्ष ओलांडून सुद्धा आतापर्यंत नगर परिषद झालेली नाही. आमदार संजय पुराम काय करतो? हे खरं आहे की मी दिलेल्या शब्दावर मी ठाम आहे. मी 1 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की आमगाव नगरपंचायत होईल आणि 7 ग्रामपंचायत त्याच्यातून वेगळे जातील. आज खऱ्या अर्थानं आमगाव नगरपंचायत जरी डिक्लेअर झालेला नसला तरी SIR-मुळे तो सध्या अडचण झालेली आहे. कारण निवडणूक आयोगाचा जोपर्यंत डायरेक्शन पूर्णपणे येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं नोटिफिकेशन देखील, शुद्धीपत्रक देखील काढता येत नाही. म्हणून शासन लवकरच त्याच्यावर देखील तोडगा काढत आहे. आता हे बघणे मात्र महत्त्वाचे ठरेल की आमदार यांनी बैठक बोलावून समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिल्यानंतर नगर परिषद समस्या मार्गी लावणार काय, की 15 दिवसानंतर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन बनगाववासियांना करावे लागणार काय, हे बघणे मात्र महत्त्वाचे ठरेल. बातमीकरिता सत्यको जानो न्यूज, संपादक नरेश बोपचे.